नमस्कार, मी श्वेता भालेकर परब. आपण पाहताय झी 24 तास वेब. आपल्या सगळ्यांसाठी एक आनंद वार्ता घेऊन मी आली आहे. यंदा राज्यामध्ये 10 जूनला नैऋत्य मोसमी पाऊस दाखल होणार आहे असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. मंडळी, मे महिन्यामध्ये आपण उन्हाच्या झळांनी पुरते हैराण झालेलो आहोत, बेजार झालेलो आहोत. आजही आपण काही जिल्ह्यांना जर पाहिलं तर उष्णतेचा रेड अलर्ट, येलो अलर्ट, ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. आणि त्यामध्येच ही दिलासादायक बातमी आहे, कारण यंदा मान्सून वेळेच्या आधी राज्यामध्ये दाखल होणार आहे असा अंदाज आहे. मेचा शेवटचा आठवडा आहे आणि त्यामुळे सगळ्यांनाच पावसाचे वेध लागलेले होते. सगळेजण चातकासारखी पावसाची वाट पाहत होते आणि त्यामध्ये हवामान खात्यानं येत्या 10 जूनला महाराष्ट्रामध्ये नैऋत्य मोसमी पाऊस दाखल होईल असा अंदाज वर्तवलेला आहे. सुरुवातीला तो केरळमध्ये 26 मेला दाखल होणार आहे. 26 मेला दाखल झाल्यानंतर तिथली अनुकूल परिस्थिती, वातावरणाची जी पोषक स्थिती आहे त्यानुसार तो महाराष्ट्रामध्ये दाखल होईल असा अंदाज वर्तवला जातोय. त्यामुळे आपण आशा करूया की येत्या काळात हे वातावरण जर असं चांगलं राहिलं तर महाराष्ट्रामध्ये तो 10 जूनला दाखल होईल. सुरुवातीला तो तळकोकणामध्ये दाखल होईल. तळकोकणानंतर गोवा आणि महाराष्ट्राचा इतर भाग व्यापेल. महाराष्ट्रातल्या नागरिकांना आणि खास करून शेतकऱ्यांना यासाठी ही आनंदाची बातमी आहे, कारण खरीपाचा हंगाम सुरू होतोय. शेतकऱ्यांनी पूर्व मशागतीची कामं पूर्ण केलेली आहेत आणि आता त्याचे डोळे हे आभाळाकडे लागलेले आहेत. पाऊस कधी येणार याचीच त्यांनाही प्रतीक्षा आहे. आणि या सगळ्यांसाठी ही आनंदाची वार्ता आहे की लवकरच नैऋत्य मोसमी पाऊस महाराष्ट्रामध्ये दाखल होणार आहे. आपल्याला येत्या 10 जून पर्यंत यासाठी वाट पाहावी लागणार आहे. पूर्ण समाधानकारक पाऊस होत नाही, पेरणी योग्य पाऊस होत नाही तोपर्यंत पेरण्या करू नका असा सावधानतेचा इशारा सुद्धा दिलेला आहे, आवाहन सुद्धा केलं गेलंय. त्यामुळे आता मे महिन्याचे काही दिवस आपल्याला उष्णतेच्या झळांनी हैराण व्हावं लागेल, थोडासा त्रास सहन करावा लागणार आहे. मात्र 10 जून पर्यंत पाऊस महाराष्ट्रामध्ये पोहोचेल असा अंदाज आहे आणि या सुरुवातीच्याच काळात मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस होईल अशीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्याच्या काही भागांमध्ये मान्सूनपूर्व सरी सुद्धा पावसाच्या बरसलेल्या आहेत. त्यामुळे निश्चितच येत्या काळात जर हवामानाची अनुकूल स्थिती, पोषक वातावरण जर राहिलं तर लवकरात लवकर मान्सून आपल्या राज्यामध्ये दाखल होईल आणि आपल्या सगळ्यांना दिलासा मिळेल हे नक्की. धन्यवाद.